नमस्कार सर्वांना, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कॅप्शनवरून कळलंच असेल, आजची डिश आहे सुक्का मटण विथ तांबडा रस्सा. याला लागणारे साहित्य आहेत माझा ऑलराऊंडर मसाला, 1 किलो मटण शिजवून घ्यायचं आहे, तेल, हिंग, हळद, मीठ, घरची चटणी. चला तर सुरू करू. कढईत लागेल तेवढंच तेल घ्यायचं आहे. गरम झालं की त्यात हिंग घालून मी फक्त 2च चम्मच ऑलराऊंडर मसाला ॲड केला आहे. गॅस अगदीच बारीक ठेवायचा आहे. थोडा मसाला तेलामध्ये फ्राय झालं की चवीपुरतं मीठ, 2 चम्मच चटणी घालून छानसं असे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मटण मी ऑलरेडीच हळद मीठ लावून 5 शिट्टी देऊन शिजवून घेतलं होतं. मग लागेल तेवढंच मटण मसाल्यामध्ये मी फ्राय करायचं आहे. थोडासा मटणाचा रस्सा त्यात मिक्स करायचा आहे आणि झाकून ते 5 मिनटं शिजू द्या. तर सुक्का मटण आपलं तयार झालेलं आहे. तसंच रस्सा करण्यासाठी मी गॅसवर पातेला ठेवला. त्यात तेल घेऊन गरम झाल्यावर हिंग आणि ऑलराऊंडर मसाला, 2 चम्मच चटणी, चवीपुरतं मीठ घालून मी फ्राय केला. कुकरमधलं सर्व मटण ग्रेव्ही मी मिक्स केली. गॅस फास्ट करून छानशी अशी एक उकळ काढली. परत गॅस बारीक करून 5 मिनटं मी अगदी त्याला शिजू ठेवला. मग बघू शकता ना किती छानसं असं कट आलं आहे. सो आपला सुक्का मटण विथ तांबडा रस्सा तयार झालेला आहे. कोथिंबीरने गार्निश करा आणि गरम सर्व करा. माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.